नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा जो सकाळचा शपथविधी आहे जो श्री अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी घेतला आणि जे कोणी एकेकाळी माझा कट्टावरती राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुम्ही जाणार का या प्रश्नाला नो, नाही, नेव्हर असं उत्तर देत होते. तर त्यांनी तो जो शपथविधी घेऊन अवघ्या महाराष्ट्राला त्यावेळेला एक जो मोठा राजकीय धक्का दिला होता तो पुन्हा 3 वर्षानंतर चर्चेत आला आहे. खरं म्हणजे याची सुरुवात केव्हा झाली तर श्री प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस ही कायम भारतीय जनता पार्टीला अनुकूल भूमिका घेत असते असं सांगितलं आणि मग त्या मुलाखतीनं एक मोठी राजकीय वावटळ आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मी श्री जयंत पाटील यांची जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये श्री जयंत पाटील असं म्हणाले की कदाचित ती म्हणजे सकाळच्या शपथविधीची जी खेळी आहे ही खेळी श्री शरद पवार यांची अशी खेळी असावी की ज्यामुळं राष्ट्रपती राजवट जी राज्यामध्ये लावण्यात आलेली होती ती उठावी आणि मग त्याला जोडून पुन्हा महाराष्ट्रात त्या पहाटेच्या शपथविधीच्या अनुषंगाने काही प्रश्न येतच राहिले. पण काल फार जाणीवपूर्वक म्हणजे राजकारणी हे चाणाक्ष असतात आणि देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थानं अलीकडच्या म्हणजे कंटेम्पररी पॉलिटिक्समधले एक चाणाक्ष राजकारणी आहेत की ज्यांना प्रत्येक गोष्टीचा अंदाज येतो. तर काल त्यांना खरं म्हणजे हा प्रश्न विचारला गेलेला नव्हता. त्यांना प्रश्न विचारला होता तो श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातला की तेव्हा काय घडलं होतं वगैरे आणि त्याला उत्तर देत असताना माझा 2 वेळेला विश्वासघात झाला असं त्यांनी सांगितलं. पहिला विश्वासघात तर अर्थातच श्री उद्धव ठाकरे यांचं त्यांच्याबरोबर न जाणं हे होतं. पण जो प्रश्न त्यांना विचारला गेलेला नव्हता त्याची उकल मात्र त्यांनी फार खोलात जाऊन पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर अधिक प्रमाणात केली. खरं तर यातल्या काही गोष्टी त्यांनी आधीच सांगितलेल्या होत्या पण आज ते धागे सगळे त्यांनी जुळवून आणले. म्हणजे तब्बल 4-5 प्रश्नांना त्यापैकी एकाही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं नाही असं झालं नाही आणि हे लिजिटिमाइज त्यांनी असं केलं तेव्हाचा तो शपथविधी की 2 लोकांनी माझ्यासोबत विश्वासघात केला. पण पहिल्यानी जो विश्वासघात केला तो मला अधिक जिव्हारी लागला कारण आमचं 2019च्या निवडणुकीच्या आधी एकत्रित येऊन लोकांकडे जाणं होतं. आम्ही तो मॅन्डेट घेतला होता आणि नंबर्स पण असे आणले गेले आणि हेही त्यांनी आज मला वाटतं पहिल्यांदा सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं अशी खेळी केली की भारतीय जनता पार्टीचे नंबर्स कमी येतील आणि मग शिवसेनेचंही महत्त्व राहील. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना असं सांगितलं असावं की विरोधी पक्ष म्हणून जर राष्ट्रवादीचं महत्त्व राहिलं तरच शिवसेनेचं महत्त्व राहील. प्रत्यक्षात नंबर्स असे आले की त्या नंबर्समुळं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची लालसा आली आणि मग त्यांनी तो शपथविधी घेतला. पुढच्या ज्या गोष्टीबद्दल श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये जे नो, नाही, नेव्हर म्हणाले होते, जे औरंगाबादला श्री अजित पवार यांच्या विरोधात गाडीभर पुरावे घेऊन गेले होते 70,000 कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्यावरून वगैरे, पण त्यांनी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यानंतर फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीतली सर्वात मोठी चूक जी की त्यांनीच नंतर मान्य केली असं जे घडलं ते कसं घडलं त्याची स्वतंत्र आणि सविस्तर क्रोनॉलॉजी दिली आणि त्यांनी असं सांगितलं की हे सगळं थोरले पवार म्हणजे श्री शरद पवार यांच्याच सांगण्यावरून झालेलं होतं. अगदी मंत्रिमंडळाचंच नाही तर महामंडळाचं सुद्धा सत्ता वाटप आमचं झालेलं होतं आणि म्हणून त्याला नंतर जे काही शरद पवार म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसांना एक सुसंस्कृत नेता मानतो, त्यांनी अशा खोट्या गोष्टीचा आधार घ्यायला नको होता. म्हणूनच हा प्रश्न पडला आहे की या क्षणाला श्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या गोष्टीचा खुलासा का केला असावा की ज्याबद्दल श्री अजित पवार हे सातत्यानं टाळतायत बोलणं आणि ते म्हणाले की मी याच्याबद्दल कधीच बोलणार नाही आहे आणि असं बोलून जी एक संदिग्धता त्यांच्याबद्दलची आहे ती सतत कायम राहील असं ते बघतात. आणि म्हणूनच तर आपण मधल्या वेळीत असं म्हणतोय की श्री अजित पवार यांनी ह्या विषयीचं बोलणं टाळलेलं असताना श्री देवेंद्र फडणवीस मात्र यानं त्या माध्यमातनं अशा पद्धतीनं का सूचित करतायत की ज्याच्यातनं अनेक सगळ्या राजकीय शक्यता येतात. त्यामुळं मला पहिल्यांदा असं वाटतं की एक सगळा घटनाक्रम लक्षात घ्या. तो जो सकाळचा शपथविधी झाला त्याच्या आधी श्री शरद पवार यांची नरेंद्र मोदी यांच्याबरोबर देशाच्या पंतप्रधानाबरोबर 45 मिनिट चर्चा झाली होती आणि तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की सहकार आणि राज्यातल्या काही महत्त्वाच्या विषयावरती ते त्यांच्याशी बोलले. त्या 45 मिनिटाच्या चर्चेनंतर तो जो शपथविधीचा सोहळा झाला तेव्हा आम्हीच ती बातमी ब्रेक केली होती की राष्ट्रवादी काँग्रेसला 2 मंत्रिपदं ऑफर केली होती. सुरुवातीला ती बातमी डिनाय करण्यात आली पण नंतर मात्र हे स्पष्ट झालं की हो भारतीय जनता पार्टीने त्यांना त्यावेळेला ऑफर दिली होती. आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये
ज्या वेळेला एक स्टेबल सरकार हवं आहे अशी भूमिका होती, तेव्हा अजित पवार असं म्हणाले असं म्हणतात आणि जे नंतर कोणीही डिनाय केलं नाही, पण ती दाट शक्यता आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जर राज्यामध्येही एकाच विचाराचं सरकार आलं तर हे सरकार स्टेबल होईल, आर्थिक अडचणी येणार नाहीत. जे पुढं आपण बघितलंच की केंद्र सरकारने काय पद्धतीनं शिवसेनेला आणि महाविकास आघाडीच्या सरकारला त्या काळात त्रास दिला, पैसे दिले नाहीत वगैरे वगैरे, हे जे आरोप सातत्यानं झाले. त्यामुळे ही एक शक्यता असल्यामुळं ज्या वेळेला हे सगळं जुळून येत नाही असं दिसत होतं, विशेषतः सोनिया गांधी यांचा विरोध होता, त्यावेळेला अजित पवार हे ते जी काही 5-6 जणांची एक बैठक तिथं सुरू होती, त्या बैठकीतनं उठले आणि ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि मग तो शपथविधीचा सोहळा झाला. हे त्यावेळेचं नेरेटिव्ह होतं, ज्याच्यावरती मग नंतर श्री अजित पवार यांना परत बोलवलं गेलं. मग तो जे काही 72 तासात ते सरकार पडलं. ही तेव्हाची जी क्रोनॉलॉजी आहे ती पुन्हा पुन्हा का सांगितली येत आहे? माझ्या मते एकतर आता निवडणुका आहेत, पोटनिवडणुकीमध्ये मी आमच्या पुण्याच्या प्रतिनिधीला विचारलं की ह्याचा काय परिणाम होईल, तर त्याच्यामध्ये हे कन्फ्युजन क्रिएट व्हायला निश्चित मदत होईल. 2 पोटनिवडणुका आता होत आहेत, जे श्री अशोक चव्हाण म्हणाले तोच संदर्भ त्याचाही होता की निवडणुकीच्याच तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी कधीही एकत्रित येऊ शकतात, अशा पद्धतीचं नेरेटिव्ह महाराष्ट्रासमोर का मांडलं जातं? त्याच्यामध्ये मतदारांना कन्फ्यूज करणं हा एक भाग असतो का, की पुढच्या काही शक्यता असतात ज्याची आता श्री अशोक चव्हाण यांनी उल्लेख केला आहे? म्हणजे एकतर पोटनिवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीनं न विचारलेल्या प्रश्नामध्ये विश्वासघाताचा मुद्दा आणून श्री देवेंद्र फडणवीस हे मतदारांच्या मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात का, ही एक शक्यता. दुसरी शक्यता अशी आहे की श्री शरद पवार यांच्याबद्दलचा जो वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून त्यांनी पुलोदचा प्रयोग केला, तर तो पुलोदचा प्रयोग झाल्यानंतरच्या पुढच्या 2-3 दशकामध्ये त्यांनी पाटीत खंजीर खुपसला अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलचं वर्णन सतत केलं गेलं. म्हणजे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह विचारले गेले. पण गेली दशकभरामध्ये श्री शरद पवार हे अशी मांडणी करतात की खरं म्हणजे तेव्हा नासिकराव तिरपुडे हे वसंतदादांना एवढा त्रास देत होते की हे सरकार पडावं अशी खुद्द वसंतदादा पाटलांचीच इच्छा होती आणि त्याला यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबा होता. आणि हळूहळू आता हे नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट झालेलं आहे की तेव्हाचं सरकार पाडणं ही शरद पवारांचीच नव्हे, तर वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांची पण अपरिहार्यता होती आणि त्यातनं ते घडलं. आता ते एकदा लिजिटिमाइज झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अलीकडच्या काळातला जो सगळ्यात मोठा पॉलिटिकल घटना आहे तिला लेजिटिमाइज करण्याचा प्रयत्न तर श्री देवेंद्र फडणवीस करत नाही आहेत ना, अशी एक शक्यता दाट वाटते. कारण एकदा जे हयात आहेत, कारण श्री शरद पवार जे काही बोलले त्यातले 2 महत्त्वाचे कॅरेक्टर म्हणजे एकतर वसंतदादा हयात नाही आहेत आणि यशवंतराव पण हयात नाही आहेत. तेव्हा ते नेरेटिव्ह महाराष्ट्रासमोर आलं, ते महाराष्ट्राने स्वीकारलं, काही जणांनी स्वीकारलेलं नाही अद्यापही. पण यातले सगळे महत्त्वाचे प्लेयर समोर उभा असताना श्री देवेंद्र फडणवीस हे सांगतायत तर ते पूर्णपणे खरं बोलतायत अशी ही शक्यता जास्त वाटते. कारण एकदा का हे स्पष्ट झालं की सगळी क्रोनॉलॉजी कशी घडलेली आहे, त्याला कसा श्री अजित पवार यांना शरद पवारांचा पाठिंबा होता. आणि पुन्हा बघा की जेव्हा प्रत्यक्षात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले, त्यांच्याकडं महत्त्वाचं खातं गेलं, म्हणजे गृहविभाग गेला नाही, ते स्वतः मुख्यमंत्री झाले नाहीत, हा भाग आहेच. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लिजिटिमाइज करून आपण तेव्हा जे काही केलं होतं ते करत असताना याला शरद पवारांचा पाठिंबा आहे असं सांगून आपल्या त्या कृत्याला त्यांच्याच उपस्थितीमध्ये लिजिटिमाइज करण्याचा प्रयत्न करणं हा एक याच्यातला भाग असू शकतो. दुसरी एक शक्यता मला वाटते की जे 2014च्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चेचा भाग झाला तो हाच आहे की 2014ला आठवा तुम्हाला की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तानातानी होती. तेव्हा शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला नाही आणि कोणीच न मागता श्री शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. त्यातनं शिवसेनेची अडचण झाली. 6 महिने आत्ताचे मुख्यमंत्री असलेले श्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होते आणि एकाच वेळेला नंतर जेव्हा ते सरकारमध्ये आले तेव्हा अशी स्थिती आली होती की जो सरकारमध्ये आलेला मंत्री आहे तोच विरोधी पक्षनेता पण आहे. सो तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये जी एक चर्चा सुरू असते की राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ शकते, तर ही शक्यतासुद्धा वाढवण्याचा आणि कदाचित पुढं जर सुप्रीम कोर्टातनं काही वेगळा निर्णय आला, तर जर सरकारच्या मॅन्डेटचा विषय आला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेव्हाच्या कृतीला लिजिटिमाइज करण्याचा सुद्धा प्रयत्न असू शकतो. ही सगळी राजकीय शक्यता आहे आणि ही कुठलीही शक्यता म्हणजे मला तर असं वाटतं की फक्त 2019च का, त्याच्या आधीचे सुद्धा सगळे महाराष्ट्रातले राजकीय पट पाहिले, राजकीय घडामोडी पाहिल्या तर काहीही आणि कधीही कशाही पद्धतीनं होऊ शकतं याची शक्यता असते. त्यामुळे दुसरी शक्यता
की जर सरकारबद्दल काही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीच्या जवळ येऊ शकते अशा पद्धतीनं सूचित करण्याचा श्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच त्यांनी हे जाणीवपूर्वक सतत सांगितलं का, हा त्यातनं एक मुद्दा आपल्याला उपस्थित येऊ शकतो. या सगळ्यातनं काय होईल तर शिवसेनेच्या मनामध्ये काहूर उमटेल. आता मी दैनिक सामनाचा बघत होतो, कमलाबाई फुसकली आणि मग त्यांनी ते कसं सांगितलं वगैरे अशा पद्धतीनं दैनिक सामनाने याची नोंद घेतली. 1-2 दिवसामध्ये त्याचा अग्रलेख पण येईल, श्री संजय राऊत लिहितीलच. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं निश्चितपणे शिवसेनेच्या नेत्यांच्या मनामध्ये, भलेही टॉप रँकच्या नेत्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन नसेल, पण खालच्या स्तरावरच्या नेत्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितपणे यशस्वी होऊ शकते. आणि ही शक्यता सतत बोलली जातच होती की, आणि जातेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, की महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. त्यामुळं आत्ता महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या नंतर आणि आत्तासुद्धा श्री उद्धव ठाकरे हे सतत शरद पवार यांच्याबद्दल जे ममत्व दाखवत आहेत, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता व्यक्त करतायत, त्याला कुठेतरी छेद देण्याचा हा प्रयत्नही असू शकतो. आणि या प्रयत्नातनं शिवसेनेच्या नेत्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, ते प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात राहतील असं पाहणं, हाही याच्या मागचा हेतू असू शकतो. आणि म्हणूनच मी म्हटलं की याच्यामध्ये ना खूप साऱ्या राजकारणाच्या शक्यता आहेत. एक शक्यता ज्याच्याबद्दल आपल्याला कोणीच सांगणार नाही ती अशी आहे की हल्ली देवेंद्र फडणवीस यांनी श्री शरद पवार यांच्याशी जुळवून घेतलं आहे असं म्हणतात. कारण प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले तेव्हा की जेव्हा आदल्याच दिवशी ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातली कारवाई केलेली होती, प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त केली ईडीने, आणि महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतर शरद पवार यांचा जो कॉन्फिडन्स होता, त्यांचे जे इतर नेत्यांबरोबर असलेले संबंध होते, त्यातनं देश पातळीवरती भाजपाला पर्याय म्हणून एक फळी उभा करण्याचा श्री शरद पवार यांचा प्रयत्न होता. आणि तो BJPच्या हायकमांडला आवडलेला नाही आहे. आणि अशा वेळेला जर श्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या खूप जवळ जात आहेत असा मेसेज असेल तर तो मेसेजसुद्धा कुठेतरी हाडून पाडण्याचा प्रयत्न याच्या मागे आहे का, अशा खूप साऱ्या राजकीय शक्यता याच्यामध्ये दडलेल्या आहेत. आता या सगळ्यातनं मला एक जी गोष्ट वाटते ती अशी की ह्या सगळ्या याच्यामध्ये श्री अजित पवार यांच्याबद्दल जे संशयाचे काहूर त्यांच्याही पक्षामध्ये उमटलेले होते, आणि अजित पवार हे अतिशय भावनिक आहेत, ते भावनेच्या आहारी जाऊन काही निर्णय घेतात, आणि तो बऱ्याच वेळेला पार्टीला मारक असतो, त्याच्यात आयडिओलॉजी नसते, असा जो मुद्दा असतो त्याला लिजिटमाइज करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो. म्हणजे उद्या तीही शक्यता वाढली, पुढच्या 5-10 वर्षानंतर महाराष्ट्रात काय होईल आज कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रित आली तर तेव्हाही अजित पवार यांनीच सांगितलं होतं असंही सांगता येऊ शकतं. तिथे मग अजित पवारांच्या आयडिओलॉजीचा प्रश्न येत नाही, अजित पवारांच्या भावनिकतेचा मुद्दा येत नाही. श्री शरद पवार यांनीच सांगितल्यामुळं त्यांनी ते तसं केलं, ते तोंडघशी पडले, आणि तोंडघशी पडून सुद्धा त्यांनी सगळा अवमान सहन केला, आणि नंतरचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं. त्याला जोडून त्या काळामध्ये आपल्याला किती लोक होती बघा, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे होते, संजय बनसोडे होते, अजित पवार यांच्याबरोबर असलेले सुनील तटकरे वगैरे मंडळी होती. ही सगळी मंडळी खुद्द अजित पवार यांच्यासह त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाली. अर्थात त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्याच कमी होती, 54 वगैरे होती, पण त्यांना सत्तेची महत्त्वाची पदं दिली गेली. म्हणजे काय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणाचा भाग आहे म्हणून आपण ज्याला बघत होतो तो तसा भाग नसून ती एक ठरवून केलेली खेळी होती. अशा पद्धतीनं ही शक्यता श्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वाक्यातनं खूप साऱ्या गोष्टी तिथे येतात. एक, जे काही घडलं ते श्री शरद पवार यांच्या सांगण्यावरून घडलं. 2, ते तसं घडलं म्हणून ते लिजिटिमाइज आहे. 3, आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो कारण त्यावेळेची राजकीय परिस्थिती श्री उद्धव ठाकरे यांनी निर्माण केली होती. 4, अजित पवार यांचं राजकारण हे भावनेवर आधारित नसून ते कोणाच्या तरी आदेशाप्रमाणे घडलेलं आहे. 5, आपल्याला पुढे महाराष्ट्रामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा याच्या एकत्रित येण्याची शक्यता असेल तर त्याचं वातावरण निर्मिती आत्ता करून ठेवायची. 6, सध्याच्या पोटनिवडणुका महाराष्ट्रात सुरू आहेत त्याच्यात मतदारांच्या मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट करायचं. 7, श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे वैयक्तिक त्यांच्या क्रेडेन्शियलवरती एक मोठं प्रश्नचिन्ह या सकाळच्या शपथविधीनं लागलेलं होतं ते पुन्हा एकदा परत घ्यायचं, कारण हा निर्णय काय श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला नसेल, त्यांना सुद्धा तो वरूनच घ्यायला कोणीतरी सांगितलेला असेल. त्याच्यामध्ये श्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आदेशाशिवाय ते झालेलं नाही असंही यातनं ध्वनित होतं. इतक्या सगळ्या शक्यता श्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका खुलाशामुळे निर्माण झालेल्या आहेत. पण पुन्हा लक्षात घ्या, याची सुरुवात कुठं झाली आहे तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय शांत संयमी
आणि सहसा कुठलंही वादग्रस्त वक्तव्य न करणारे श्री जयंत पाटील यांनी ज्यावेळेला हे सांगितलं की कदाचित पहाटेचा शपथविधीचा तो जो सोहळा आहे, तो जो प्रयोग आहे, तो शरद पवार यांची राष्ट्रपती राजवट परत घेण्याची खेळी असू शकते. थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न हाच आहे की एक महत्त्वाची राजकीय घडामोड, कारण राजकारण हे सर्वव्यापी सर्व अंगाने आपल्यात असल्यामुळं त्याची नोंद घ्यायची आणि ती महाराष्ट्रासमोर मांडायची. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते सगळे फॉलो करायला लागा. तुमच्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचनांचं स्वागत आहे. काही चांगल्या सूचना तुम्ही केल्या तर आम्ही त्याबद्दलचा जरूर विचार करू. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.